सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांची प्रार्थना करून घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांना आदेश. आताच्या या युगामध्ये अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी याचं महत्त्व खूप वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर बोलणार आहे. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचे. बघा, अनेक जण, काही तरुण पिढी असते, काही इतर जण पण असतात. काही लोकांना वाटतं आम्ही कुठेतरी 4 माळा स्वामी समर्थांच्या ओढल्या तर आम्ही झालो बाबा. काही लोकांना वाटतं आम्ही 4 पारायणं गुरुचरित्राचे केले तर आम्ही झालो बाबा. आणि लोकांना कुठेतरी खोटं मार्गदर्शन करायला लागतात आणि लोकांचा फायदा घ्यायला सुरुवात करतात. म्हणजे याला भोंदूगिरी असं म्हटलं गेलेलं आहे. तर त्याचप्रमाणे अशा पण काही गोष्टी होत आहेत. तर जे तुमच्या आमचे इष्टदेवत आहेत भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, ज्यांनी तुमच्या आमच्यासाठी या मृत्यूलोकामध्ये या भूतलावरती स्वतः आले आहेत आणि तुम्हा आम्हाला दुसऱ्याच्या रूपाने, कोणाच्या ना कोणाच्या रूपाने मार्गदर्शन करत आहेत. पण अशी पण काही पिढी आहे, त्यांना वाटतं स्वामी समर्थ महाराज असेच कोणतरी बाबा आहेत, असेच कोणतरी फोटोमध्ये बसलेले आहेत, या मूर्ती अशीच स्थापित केलेली आहे, मग काय आपण आपला धंदा चालू करूया. मग काही लोक असतात ज्याला कष्ट करून पैसा कमवायचा नसतो, मग त्यांना असे काही शॉर्टकट रस्ते मिळायला लागतात, भेटायला लागतात. त्याच्यामुळं कुठेतरी कुठल्या तरी देवाचा आधार बघायचा आणि त्या देवाचं आणि त्यांच्या भक्तगणांचं नाव खराब करायचं, हे आता काही बोंधू लोकांची सुरुवात झालेली आहे आणि आधीपासूनच आहे. आणि आता तर सरस सुरुवात चालू आहे. त्याच्यामुळं तुम्ही ज्यावेळेस कुठल्याही दरबारात जात असाल तर माणसाने विचारपूर्वक जावं. पहिली त्याची माहिती काढावी. खरं तिथे श्रद्धा आहे का अंधश्रद्धा चालते याच्याकडे लक्ष द्यावं, तरच त्या दरबारात जावं, अन्यथा जाऊ नये. कारण की तुमचा घातपात होऊ शकतो, तुमची फसवणूक होऊ शकते. आणि त्याच्यामुळे अशा जे काही श्रद्धाळू लोक असतात, जे काही श्रद्धाळू भाविक असतात, मग असे भोंदू बाबा त्या श्रद्धाळू लोकांचा फायदा घेतात. तशीच एक काय पुण्यामध्ये घटना घडली, तुम्ही पाहिलंच आहे. तरुण वयाचा मुलगा, ज्याला कुठला मार्ग दिसत नव्हता, त्याला असं वाटत होतं तर मी काय करावं, लोकांना कसं फसवावं आणि लोकांना कसं लुबाडावं, हे त्याच्या डोक्यात भिनत होतं. त्याच्यामुळे त्यांनी असं काय कार्य केलं, असं काय मोठं पाऊल टाकलं, तर त्याच्यामधून आपल्या भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला काही लोक नास्तिक असतात, ते नावं ठेवायला लागले आणि नावं ठेवतात. आणि त्याच्यामुळे खऱ्या साधू संतांचं नाव खराब होतं. मग असे साधू संतांपासून कसं सावध राहायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. मग अशा लोकांना कुठेतरी लोकांना वाटतं यांना आत्मज्ञान अवगत झालं आहे, आत्मबोध अवगत झालेला आहे, त्रिकाल ज्ञान अवगत झालेले. मग अशा पद्धतीने महिला असो किंवा पुरुष असो, एक ॲप निघाला आहे, तो चिल्ड्रन ॲप कुठला तरी आहे,
तुम्ही पाहिलं असेल सोशल मीडियावरती त्याचा प्रसार भरपूर चालू आहे. तो ॲप चुकून एखादी महिला आली किंवा पुरुष आला तर काहीतरी कारण सांगून तर त्याच्यामध्ये तो डाउनलोड करायचा आणि तो लहान मुलांसाठी असतो. कारण की आताच्या आईवडिलांना मुलांसाठी वेळ नाही आहे. त्याच्यामुळं आताचे आईवडील काय करतात, तो ॲप मुलांच्या मोबाईलमध्ये टाकतात. मग मुलगा काय करतो, कुठे बसतो, कुठे फिरतो, सगळ्या काय गोष्टी कळायला जातात त्याच्यामध्ये. तसंच एका भोंदू साधूनी त्याच पद्धतीने ती क्रिया केली आणि प्रत्येक व्यक्तीला तो फसवू लागला. आणि मग तो सांगायचा, बघा तुम्ही आज इथे बसलायत, तुम्ही आज जेवण करतायत, तू आज बायको संगती तिकडे गेला, तू रात्री काय करतो बायको संगती, हे पण त्याला कळायचं. मग इतका मोठा अंतर्यामी ते मीडियाला होतं बरं का, मी नाही सांगत, आता मीच सांगतोय तरी. पण सांगायचं कारण काय, या अशा काय गोष्टी होत्या त्याला सर्व काय गोष्टी कळायच्या. मग तू आता इथं तू इथे चहा पितो बसून, तू आता इथं नाश्ता करतोय, तिथे जेवतोय, म्हणजे बघा. आणि लोक पण अशाच गोष्टींना भुलून जातात. कुठेतरी केस वाढवली, छोटी मोठी दाढी वाढवली, माझ्यासारखी झाला बाबा. पण तो बाबा होतो का? पण त्यांना माहिती नाही आहे. तो कोणाच्या नादी लागला? स्वामी समर्थांच्या. कोणाच्या नादी लागला? स्वामी महाराज चालता बोलता देवे. एकदाच असा दाखला काढून देतात शाळेतला, एक शिक्का बसला का परत कुठेही दाखला मिळत नाही आणि परत कुठे ॲडमिशन मिळत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. त्याला वाटलं काय, हा कुठला तरी नागा बाबा आहे, बसलाय फोटोमध्ये आणि त्याच्या नावाखाली आम्ही पोळ्या भाजू. पण त्याला माहिती नाही स्वामी महाराज कसे आहेत ते. कारण की या कलियुगामध्ये असाच एक देव आहे, ते म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. तुम्हाला चालता बोलता अनुभव देतात, जिवंत अनुभव. त्याला वाटलं माझं चालेल दुकान, पण ते दुकान चालण्याच्या अगोदरच बंद पडलं. आणि ते कसं बंद पडलं, ते समलैंगिक कुठलं काय आहे ना, ते आता काय जाम ते विचित्र निघाले काय. तो पुरुषांवरच जास्त अट्रॅक्ट व्हायचा तो. मग त्यांना आंघोळ घालायचा, काय काय करायचा महिलांना, आणि महिला पण त्याला मस्त मिठ्या मारून बसायच्या. मला सांगा, चुकी त्याची का आपली चुकी आहे? आपली चुकी आहे ना. आपल्याला कळायला नको का? अशा लोकांच्या छातीवर डोकं ठेवून झोपायचं का जागर राहायचं हे आपल्या हातात आहे. या युगामध्ये 60,000 वर्ष विश्वामित्राची तपश्चर्या भंग झाली. ज्यांनी 60,000 वर्ष तप केलं, तर तुम्ही आम्ही कोण आहे याचा विचार करायला पाहिजे. तर महिला असू किंवा पुरुष असू, अशा लोकांपासून, अशा नालायक भोंदू साधूंपासून सावधान राहायला पाहिजे. मी हा विषय काय का काढला माहिती आहे का? कारण की तिथं आमचे स्वामी देव आले, आमचे इष्टदेवत भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आले आणि स्वामी महाराजांच्या नावाखाली पोळ्या भाजत होता. आणि लोकांना सांगायचं मला आत्मज्ञान अवगत झालंय, मला ब्रह्मबोध अवगत झालाय, साक्षात मी ईश्वरच झालेले आहे. आणि कुठेतरी केस झिपऱ्यासारखी वाढून लागला बोंबलत फिरायला, 29 वर्षाचा पोरगा. आणि त्यांनी अशा काही करामती करून ठेवल्या. पण जो स्वामींच्या नादी लागतो त्याचं आज न उद्या पितळ उघडं होतच. ही काळ्या दगडीची पांढरी रेघ आहे. महाराजांनी जास्त काळ त्याला टिकून दिला नाही. बघा, त्याला वाटलं मी आता लोकांना वाटेल बाबा मोबाईलमधून तो भेटला, एक ते कारण आहे फक्त. पण करणारे सगळे स्वामी महाराज आहेत. कोण आहेत? याला स्वामी लीला म्हटलं गेलेलं आहे. स्वामींनी पकडून दिलं त्याला. कोणी पकडून दिलं? स्वामींनी पकडून दिलं आणि त्याला सगळ्यांसमोर आणलं. पण त्याच्या चेहऱ्यावरती कुठं भयाचं कुठेही हावभाव दिसला नाही. त्याला माहिती आहे आमचा कायदा कमजोर आहे, मी आरामात जामीनवर सुटू शकतो. म्हणजे असे पण बिंदास राहणारे लबाड नालायक भोंदू लोक आहेत आणि स्वामी महाराजांचं नाव खराब करतायत. पण स्वामी महाराज असा देव आहे, तोच एक असा देव आहे, सगळे देव परवडतील तुम्हाला. पण जर वाईट कर्म केली, वाईट कुठं प्रसार केला, तर त्याला महाराज सोडत पण नाही. तेवढं लक्षात ठेवा. मग मी लाडाचा असू, मी स्वतः असलो तरी, बरं का, एवढं लक्षात ठेवा. म्हणून महाराजांची भक्ती कशी करावी? निस्वार्थ, अनन्य भावाने, तळमळीने, स्वच्छ भाव पाहिजे, नित्तळ भाव पाहिजे. थोडंही मनामध्ये गडूळ भाव उभा राहता कामा नये. अशा पद्धतीने महाराजांना भक्ती आवडते, अन्यथा नाही. अशांना वाटतं मी सुटून जाईल त्याच्यामध्ये, पण नाही. ज्यांनी ज्यांनी स्वामींचा नाद केलाय खोटा,
त्याला तशी तशी प्रचिती आलेली आहे. म्हणून स्वामी समर्थ महाराज या मृत्यूलोकामध्ये एकच शक्ती अशी जागृत आहे, ती म्हणजे दत्तात्रय भगवान स्वामी महाराज. म्हणून लक्षात ठेवायचं, आज ज्यांनी ज्यांनी स्वामी महाराजांना नावं ठेवलेत आणि ज्यांनी महाराजांच्या नावावरती पोळ्या वाजायचा प्रयत्न केला आहे, त्याला त्याच पद्धतीने प्रचिती आलेली आहे. आणि अनुभव पण तसेच स्वामी महाराजांचे प्रभावशाली आहेत. आणि ते अनुभव पण तुम्हाला मी असा दिव्य सांगणार आहे स्वामी महाराजांचा, तुम्ही ऐकतच बसाल. हे तर तुम्हाला भोंदीचं मी सांगितलंच. त्या भोंदूने काय केलं, कसं केलं, स्वामी महाराजांना कसा आधार बनवला, स्वामी महाराजांना कशी ढाल बनवली आणि त्याच्या नावाखाली इतरांची लूट कशी केली आणि स्वतःची प्रसिद्धी कशी वाढवून घेतली, स्वतःला स्वयंभू गुरु समजायला लागला. बघा, ज्याच्या मागं गुरु नाही त्याचा घात 1001% आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. जोपर्यंत तुम्हाला गुरुप्राप्ती नाही तोपर्यंत तुम्ही मार्गदर्शन करू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही मंत्रांचा उच्चार करू शकत नाही. तुम्ही नावस्मरण करू शकता, पण मंत्र उच्चारण्यासाठी तुम्हाला गुरुच पाहिजे, अन्यथा तो मंत्र पण फोल जातो. त्याच्यासाठी गुरुमुखातनं जो मंत्र निघतो तोच सिद्ध होतो, अन्यथा सगळं खोटं आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे असे स्वयंभू जर बाबा बनायला लागले तर हे 100% तुरुंगाचीच हवा खाणार. ही काळ्या दगडीची पांढरेग आहे. त्यांनी तसा प्रयत्न केला, स्वयंभू गुरु व्हायला बघितलं, पण लास्टला काय अवस्था झाली त्याची, घातच झाला. कारण की महाराजांच्या नावाखाली लोकांना फसवत होता. बघा, महाराजांची प्रचिती लीला खूप आगाध आहे. अशा लोकांना महाराज तर उघडं करतातच, पण ते कोणाच्या ना कोणाच्या रूपातनं महाराज उभे राहतात. तसाच एक दिव्य अनुभव आहे, एवढा जिवंत अनुभव आहे, तुम्ही विचार पण करू शकत नाही. अशीच एक घटना एका गावामध्ये घडली. मी गावाचं नाव नाही सांगणार आणि समोरच्या व्यक्तीचं नाव नाही सांगणार. अशीच काय त्या गावात घटना घडली. जिवंत अनुभव, खरा अनुभव, सत्य अनुभव. असा अनुभव ते म्हणजे फक्त स्वामी समर्थच महाराज देऊ शकतात. मला तर वाटत नाही इतर देवता देऊ शकतो म्हणून, कारण मी छाती ठोकपणे सांगू शकतो, कारण महाराजांची लीलाच आघात आहे. अशी अवस्था झाली, ते एक मुलगी होती, तरुण मुलगी, चांगली शिकलेली. ती जॉबला पण जात होते, पण मुली राहत होत्या. पुण्यामध्ये बोलतात ना, एकत्र रूम घेऊन राहतात, बरीच मुलं मुली राहतात. पण 2 मुली एक रूम घेऊन राहत होते. चांगले घराणं होतं, माळकरी घराणं होतं. आई वडील सगळे अध्यात्म मार्गातले होते. त्यांची पण स्वामी समर्थांचीच भक्ती, पहिल्यापासून स्वामी महाराजांचीच सेवा करायची अनन्य भावाने, तळमळीने, श्रद्धेने. त्या मुलांना पण लहानपणापासून तेच संस्कार लागले. स्वामी महाराजांचं नाम घ्यायचं, जप करायचा, त्यांचे काय ग्रंथ असेल ते वाचायचं, चालता बोलता श्री स्वामी समर्थ म्हणायचं. प्रत्येक गोष्टी बाबा स्वामींनी केलं, जे चांगलं असेल ते स्वामींनी केलं, वाईट झालं तर आमच्या कर्माने झालं, त्यांच्या मुखातच ते चांगले शब्द. आणि स्वामींच्या कृपेने चांगलं व्यवस्थित जॉबला लागले, व्यवस्थित झालं, छान झालं. आणि एकदा 1-2 दिवस फक्त सुट्टीसाठी स्वतःच्या घरी ती मुलगी आली. घरी आल्यावरती सगळ्या आईवडिलांसाठी बोलणं झालं, सगळं छान झालं. थोडं मार्केटमध्ये आली, मार्केटमध्ये काहीतरी खरेदी केली. खरेदी केल्यावरती अचानकच मागून एक आवाज आला. मग तो आवाज आला, तिचं नाव घेतलं त्यांनी, कारण तो शाळेमध्ये एकत्र जात होते. ते तिचा भाऊ, चुलत भाऊ, ते सगळेच भाऊ बहीण त्याच पद्धतीने ते शाळेत जात होते. फक्त तो वेगळ्या ठिकाणी राहत होता, हे वेगळ्या ठिकाणी राहत होते. त्याने हाक मारली, अरे कशी आहेस तू, एवढ्या दिवसांनी भेटलीस मला, अमुक तमुक. त्या लहानपणापासून 9वी 10वीपर्यंत एकत्र, त्याचे भाऊ सगळे एकत्र शाळेत जायचे. आणि त्या पद्धतीने दोघांची बाबा ठीक आहे गप्पा झाल्या, सगळं झालं. आणि अचानकच ती पुण्याला निघून गेली. आणि तो मुलगा पण तिथेच एस टी स्टँडवर तिला भेटला. बघा काय स्वामी महाराजांची लीला आहे. भेटल्यावरती ती बोली, अरे इथं कसा काय तू, कालच्या दिवशी तू तिथे होता, आज इथे कसा. तो बोला, मी पण नोकरी शोधायला आलो आहे, आज माझा इंटरव्ह्यू आहे, मला पण आज काय झोपायला जागा नाही, मी इथंच एस टी स्टँडवर झोपतो. ती बोली, कशाला, आमचा रूम आहे मुलींचा तिथे. तो बोला, कसा येईल मी, तिथं मुली राहतात सगळ्या. नाही बोलते, ती मुलगी गेली कुठे, तिच्या घरी गेली, मी एकटीच आहे. पण दोघांवर एकमेकांवर विश्वास, बरं का, मनात वाईट विचार नाही. मग ठीक आहे बोला, काय हरकत नाही. तिथं आल्यावरती ज्या वेळेस ते जेवले, पोटभर जेवले, रात्रीचे वेळ होते, जेवले, घरी गेले, तिथं राहिले.
रात्री झोपायच्या वेळेस ती कॉटवर झोपली, हा खाली झोपला आणि खाली झोपल्यावरती याची मान अशी त्या कॉटच्या खाली वळाली तर एक माणूस त्या खाटेखाली झोपलेला. बघा, तो एक माणूस त्या खाटेखाली झोपलेला आणि त्याचं लक्ष गेलं, तो काही बोलला नाही तिथे. तो बोलला तिला मला खूप भूक लागली. ती बोलली अरे आताच जेवला, अर्धा तास नाही झाला आणि तुला लगेच कशी काय भूक लागली? नाही बोलतो, मला एक एक तासाला भूक लागते, मला त्रास आहे पोटामध्ये, माझ्या आग पडते पोटामध्ये, मला गोळ्या चालू आहेत, अशा पद्धतीने तो म्हणाला. तर त्या मुलीने ठीक आहे, काय किटकिटे यायची रात्रीची वेळ, आता एवढ्या रात्री कोण जेवायला देणार याला? तिला ठीक आहे, असं हॉटेल आहे 12 वाजेपर्यंत उघडं असतं, जा तू एकटा. तर नाही नाही, मला काय माहिती नाही या पुण्यातलं, तुला माहिती आहे, तू चल माझ्या संगती म्हटला. तिला ठीक आहे, काय हरकत नाही. अरे मी तर गावून घातली, मी कशी येणार? नाही बोलते, तू वरती ते काय बोलतात ना, काय बोलतात त्याला असं, हां ते काय असं उपरणं काय असतं ते उपरणंच, आता मी उपरणं घातले म्हणून उपरणं बोलतो. ते काय तिने घातलं आणि दोघं गेले. तुला कडी लावून घे, तिने कडी लावली, टाळा लाव बोलतो. तर टाळा कशाला लावायचं, इथं तर जायचं बाजूला. अरे कसलं काय भूक बोलतो आणि कसलं काय तहान. त्या कॉटखाली एक माणूस आहे, त्याच्या हातात सुरा आहे मोठा, तो तुझ्या कॉटखाली झोपला आहे. मला भय वाटलं, मी तुला बोललो मला भूक लागली आहे, याच्यासाठी मी तुला बाहेर घेऊन आलो. ती घाबरली 2 मिनटं. तुला पोलिसांना लगेच फोन कर बोलला. काय बोलला? पोलिसांना लगेच फोन कर. आणि तितक्याच तिने पोलिसांना फोन केला. पोलीस तिथे आले. तो दरवाजा उघडला आणि त्याला तसंच बाहेर खेचून काढलं. आणि तो मुलगा कुठला होता? झारखंडचा. कुठला होता? त्या साईडचे लोक येतात ना, जे आज जे काही आपल्या महाराष्ट्रात घडतं हे तिकडचीच लोक आहेत सगळी क्राईम करणारी. आणि तो इथे आला, तो कॉटखाली होता आणि तिथं त्यांनी तसाच क्राईम केला. एका मुली सांगती, तिच्यावर रेप केला, बलात्कार केला, तिला मारून टाकली. आणि इथं महाराष्ट्रात आला, हिच्यावरती पण तेच होणार होतं. आणि तेवढ्यात याचं लक्ष गेलं, तिने बाहेर काढलं, टाळा आलं, पोलीस आले, पोलिसांनी त्याला बाहेर काढले, 2 दांड्याचा चोप दिला, तेव्हा तो बोलता झाला. आणि तो मुलगा तिथून निघून गेला. ती शोधायला लागली, अरे कुठे गेला, मला एवढ्या रात्री सोडून गेला कुठे हा? मग तिला ठीक आहे, काय हरकत नाही. ती काय थांबली नाही, ती त्याच रात्री तिच्या गावाला निघून गेली. काय मन घाबरलं तिचं. अशा वेळेस ती मुलगी थांबणार पण नाही. आता ती गावाला निघून गेली, तिच्या आई वडिलांना सांगितलं असं असं झालंय. सगळे घाबरले. मग जो मुलगा होता, आजूबाजूलाच राहायचे, थोडंसं अंतर होता, एक 200-300 फुटावर घर होतं. आणि तिकडे गेल्यावरती तिने हाक मारली त्या मुलाला त्याच्या नावाने, अरे बाबा बाहेर आहे, मी आले, तू मला सोडून कसा काय गेला अचानक? मग तिचे वडील बाहेर आले. वडील म्हणले तू आतमध्ये तर ये पहिली. बोलले काय? बोलले तू आतमध्ये ये, बस कॉटवर बस. मग ती ज्यावेळेस कॉटवर बसली त्यावेळेस वरती बघते तर फोटोवर हार लावलेला त्याच्या. 3 वर्षापूर्वीच तो मेलता. किती वर्षापूर्वी? 3 वर्षापूर्वी तो मृत झालता, ते पण ॲक्सिडेंटमध्ये. कशामध्ये? आणि त्याच्या घरात पण दत्त महाराजांची प्रचंड भक्ती होती. काय होती? पण त्याचा मृत्यू अटळ होता. पण त्याच्या रूपामध्ये साक्षात भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तिला वाचवायला आले. बघा, त्याच्या रूपात महाराज आले तिला वाचवायला. किती भक्ती थोर असेल त्या मुलीची. स्वामींवर श्रद्धा किती प्रबळ आहे तिची. स्वतः स्वामी महाराज तिच्यासाठी धावून आले, तिला त्याच्यातनं बाहेर काढले, त्याला धरून दिलं आणि महाराज गायब झाले. आणि तो मुलगा मृत होता. काय होता? मेलेला होता. आणि अक्षरशः ती मुलगी रडू लागली. बोले महाराज काय तुमची दयादृष्टी आहे या लेकीवरती. जन्मजन्मीचं बहुपुण्य, माझ्या आईवडिलांचं पुण्य, अनेक वर्षानुवर्षी माझी सेवा भक्ती मला कामा आली. महाराज तुम्ही मला वाचवलं, तुम्ही मला वाचवलं स्वामी समर्था. अशी महाराजांची आठवण काढून ती रडू लागली. त्या मुलाची आठवण रडू नाही लागली, तो तर 3 वर्षापूर्वीच गेलं तर तिला कळालं. पण महाराजांची तिला आठवण आली. महाराज माझ्यासाठी पुण्यात आले. महाराज काय हो, चराचरामध्ये आहेत, निर्गुण निराकार साकार सर्वीकडे तेच आहेत. फक्त जर तुमची भक्ती जर थोर असेल ना, तर स्वामी महाराज तुमच्यासाठी धावून यायला किती वेळ लागतोय? त्या मुलीसाठी स्वामी महाराज धावून आले. आणि त्या मुलाला आता काही लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झाला असेल, जो ॲक्सिडेंटमध्ये मेला तो मुलगा, तो पण स्वामी भक्त होता, तो कसा मेला? बघा, त्याचं आयुष्य पूर्ण झालं, वेळ आली आणि महाराज त्याच्याजवळ, महाराजांनी स्वतः जवळ नेलं, कारण महाराज त्याच्या रूपात आले ना.
महाराज दुसऱ्याच्या रूपात आले का? मग महाराजांनी हे पण दाखवून दिलं त्यांच्या घरच्यांना, अरे तुमचा मुलगा माझ्याजवळ आहे. त्या मुलीने तेही सांगितलं तुमचा मुलगा कुठे नाही, स्वामींजवळ आहे. कोणाजवळ आहे? म्हणून याला मृत्यूलोक असं म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं गेलेलं आहे? याला मृत्यूलोक असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून तुम्ही आम्ही मोठा झाला म्हणून आमचा मृत्यू होणार आहे का? होणारच आहे. नाही असं नाही. फक्त आपला देह कुठंतरी चांगल्या ठिकाणी कारणी लागावा, याच्यासाठी देवाने हा जन्म आम्हाला दिलेला आहे. मग तो सार्थकी करायला नको का सगळ्यांनी? मग तो कशाने होणार? भगवान श्री स्वामी समर्थांच्या नामाने. स्वामी महाराजांची शक्ती तुम्ही पाहिली, मानव देहात स्वामी येतात वाचवायला. आता तर तुम्ही अनुभव ऐकला का नाही? हा स्वामी महाराज मानव देहामध्ये आले आणि त्या मुलीला त्याच्यातनं बाहेर काढले. बाहेर पोलीस आले आणि इकडं महाराज मागच्या मागे गायब. केवढी दिव्य अनुभूती आहे की क्वचित लोकांना येते अशी अनुभूती. त्याच्या पूर्वपुण्यानुसार भक्तीनुसार प्रत्येक गोष्टी श्री स्वामी समर्थ मिळू न मिळो, पण श्री स्वामी समर्थ मुखामध्ये महाराज आपलं रक्षण करत राहतात. क्षणोक्षणी आपल्याला सावधान करत राहतात. बाबांनो सावधान राहा, सावधान राहा. आता तुम्ही पाहताय काही लोक वारीला दागिने घालून जातात, मग होते लूट. आता आम्ही वारीला जातो का मिरवायला जातो? वारीलाच जातो ना, मग कशाला दागिने घालायची गरज आहे? मग चोरांचा तर सुळसुळाटच आहे आता वारीमध्ये. त्यांना तेवढंच लागते. त्यांना माहिती आहे बाया काय थांबत नाहीत. ते एकतरी मंगळसूत्र दागिने भरून घालतील मस्तपैकी. आपल्याला किमान लाखाचा गल्ला एका बाईपासून मिळेल. काही पुरुष पण चैनी घालून जातात. आता काय त्याच्यामध्ये काय शोबाजी निर्माण होते का? अशा ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही पायवारी करता, तुम्हाला लांबचा प्रवास आहे, तुम्ही विठ्ठल विठ्ठल करत जाता, त्या ईश्वराला कशाला संकटात पाडता बिनाकामी? आणि त्याच्यामध्ये त्या विठ्ठलाचं नाव खराब करता. अरे विठ्ठलाच्या वारीला गेले म्हणून चोरी झाली का? देवाची चुकी का यांची चुकी? मला सांगा. देवाने सांगितलेलं का तुम्ही गळाभर सोनं घाला, गळाभर चैनी घाला आणि मिरवत बसा म्हणून? नाही, ही माणसाची चुकी आहे. देव तो क्षणोक्षणी सगळ्यांना सावधान करतो. अरे बाबांनो व्यवस्थित चला, नाम घ्या, विठ्ठल विठ्ठल करा, त्याच्याकडे पाहू नका. काही लोक टाइमपास करायला पण जातात, काही लोक पैशासाठी जातात. आम्हाला पैसे नाही मिळाले. अरे तुम्ही का पैशासाठी जाता का वारीला? अरे जाऊच नका. तुम्हाला कोणी आमंत्रण दिलंय? कशाला त्या विठ्ठलाचं नाव तरी खराब करता? सरकार पण असे करते ना, गटागटाला 20,000 रुपये देते. मग सर्वसामान्यांच्या माणसाची होती आगाग. हे बाकीचे खाऊन बसतात, बाकीचे येण्यासारखे ढुमकं वाजवत बसतात. मग एक विचार करायला पाहिजे प्रत्येकाने, कोणालाच देऊ नका. ज्याचा भाव आहे, ज्याची भक्ती आहे, तो सरळ निघणार आहे ना. जुन्या काळात कोण पैसे घ्यायचे का? मी आताच का फॅड निघालं? याच्या मागचं कारण लय मोठं आहे, पण ह्या आताच्या पिढीला समजत नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस चाललाय बिथरत आणि या देवधर्मावरचा विश्वास होत चाललाय कमी. हे कशामुळे? हे काही लोकांमुळे, काही गोष्टींमुळे. म्हणून ज्याला वारीला जायचं असेल त्यांनी सावधानीमध्ये जायचं. अंगावरती सोनं नाणं घालायचं नाही. 1-2 कपडा अंगावर घ्यायचा आणि विठ्ठल विठ्ठल करत जायचं. अशा वेळेस चिखलात झोपायची पण वेळ येते. बघितले काय अवस्था ती जे वारकरी लोक जातात, बिचाऱ्यांची अवस्था काय बेकार आहे. पाऊस नाही बोलत, काही बोलत नाही, पण त्या विठ्ठलाचा ध्यास असतो. त्या ध्यासामध्ये त्यांना समजत पण नाही आम्ही कुठपर्यंत जातोय. आणि त्या आनंदामध्ये त्या विठ्ठलापर्यंत पोहोचतात. तिथं एवढी गर्दी असते तर दर्शन पण होत नाही. काही कसं दर्शन घेतात, परत रिटर्न येतात. याला भावभक्ती असं म्हटलं गेलेलं आहे. पण त्याच्यात बोलतात ना, देवाचा ना दोष ना साधू संतांचा दोष, माणसांचा दोष. कारण माणसं असे जातात, सोनं नाणं घालतात. एका मुलीला तर भर गाडी आडून कुठेतरी टपरीवरती तिच्यावर बलात्कार केला. म्हणजे माणसं असून पण काय होतं या जगामध्ये? इतकी बेकार अवस्था आहे. काही कालानंतर तर तरुण पिढी बाहेर पण निघणार नाही. मुली तरी मुलं सोडून द्या, पण महिलांना बाहेर निघायची भीती वाटायला लागेल. मग महिलांनी काहीतरी हत्यार बाळगायला नको का? लगेच आमचा कायदा अडवा येतो त्याच्यामध्ये. काहीतरी स्प्रे वापरा, मिरचीचे स्प्रे येतात, वेगवेगळे स्प्रे येतात, बरेच काय गोष्टी अवेलेबल आहेत महिलांसाठी. त्या गोष्टी वापरा. कारण की ज्याला बाहेर फिरायचं असेल त्यांनी स्वतःच्या सेफ्टीसाठी काहीतरी वापरायलाच पाहिजे. पुरुषाला काय ना, कुठेही असा नागडा झोपला तरी त्याला कोण विचारायला आहे. पण महिलांचे खूप हाल होत आहेत. आता हे पाहतो आपण मीडियामधून, मग मी तुम्हाला बोलू शकतो, दिसतंय डोळ्यासमोर म्हणून बोलू शकतो. पण या अशा पण गोष्टी घडतात आणि मग त्याचा कावळ्याचा डोमकावळा होतो आणि ज्या कुटुंबाची बोलतात ना बदनामी होते.
आणि एकदा बदनामी झाली तर लोकांसमोर तोंड दाखवायला जागा राहत नाही, इतकी बेकार अवस्था आहे. त्याच्यासाठी सावधानीमध्ये अशा ठिकाणी थांबावं जिथं पेट्रोल पंप आहे, ज्या ठिकाणी मोठं हॉटेल आहे, ज्या ठिकाणी माणसांची रहदारी आहे, जिथं आवनजावन चालू आहे, अशा ठिकाणीच गाडी उभी करावी सिटीमध्ये. कुठे एकांतामध्ये घाटाच्या वर कुठे चहाची टपरी भेटली या मध्यभागी टपरी भेटली चहाची, लोकांना काढते अरे 10 रुपयात 5 रुपयात चहा मिळतो, स्वस्तामध्ये पिऊया आणि कल्टी मारूया, असं न करता 2 रुपये जास्त गेले तरी चालेल, पण स्वतःचा जीव लय महत्त्वाचा आहे. येत्या लक्षामध्ये मी काय म्हणतोय हे पण सांगणं खूप महत्त्वाचं आहे व्यावहारिक जीवनामध्ये, अन्यथा माणसं सुधरतच नाही. आणि इथून पुढे कोणीही कुठे तीर्थयात्रेला जा या कुठेही जा, गळ्यामध्ये एक फुटका मणी घालचा. मग नकली मंगळसूत्र तुमचा नवरा कोणी घेऊन जाणार नाही, तो गळ्यातच राहणार, पण नकली घालून जा. नकली मंगळसूत्र असतं तेच गळ्यात धारण करा आणि मगच बाहेर पडा, अन्यथा तसं बाहेर पडू नका. आता चोऱ्या माऱ्यांचे प्रमाण खूप वाढलेत. तुम्ही पाहताय आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये, अनेक नगरपट्ट्यामध्ये सगळीकडे चोऱ्या किती मोठमोठ्या चालू तुम्ही पाहताय. रस्त्याने चाललं तरी असे हात मारून जात आहेत. मुंबईत तर सरस कानबिन कापून घेतात, हातबीत तोडून घेतात. इथं गावाला तरी धोपटून तरी जातात, तेवढं तरी ठीक आहे, पण सावधान राहा बाबांना. आपल्याकडे हत्यारे असून कोराडी येत, कोयते येत, काय पण लोक वापर का त्यांना वापरूनच देत नाहीत ना. ते टोळीच इतकी मोठी असते ती, आणि समोरचा माणूस पहिला घाबरला जातो. मग त्याला काय घ्यायचं हातात हेच समजत नाही, पहिला ओरडायला लागतो वेड्यासारखा. अरे पहिले स्वतःचं संरक्षण कर, पण ते सुचत नाही माणसाला. हे अशा पण गोष्टी असतात. म्हणून सावधान राहा, सतर्क राहा आणि पहिलं निर्भय राहायला शिका, तरच तुम्ही या जगात जगू शकता, अन्यथा नाही. तुमचा फायदा कोणीही घेणार हे 100% आणि कोणावरही विश्वास ठेवू नका. दरवाजामध्ये कोण आलं, कुरिअरवर आला या इतर काय डिलिव्हरी बॉय आला या कोणी आला, अशांवर तर विश्वास पण ठेवू नका. तो बोलायचा मला पेन द्या आणून आणि त्या मुलीवर अत्याचार करायचा. अशा पण घटना घडतात का नाही घडत. म्हणून आता विश्वास कोणावर राहिलेला नाही आहे. देवही तुमच्या दारात उभा राहिला, तो बोलला मी साक्षात स्वामी समर्थ भगवान आहे, तरी त्याला आतमध्ये घेऊ नका. तुम्हाला दिव्य दृष्टी आहे का? नाही ना. तुला या बाबा नक्की तर मारांच्या जागेवर भलताच निघाला तर बसायचा छाताडावर, बरोबर का नाही. म्हणजे अशा गोष्टी व्हायला नको. आता त्या दिवशी आपल्या मठामध्ये माझी आरती सकाळची 10ची चालू होते. 2 भोंदू बाबा बरोबर आतमध्ये आले. भगवे आदेश आदेश करन ओम सतनम आदेश करत. म्हणजे येऊ द्यायला पहिला आतमध्ये होते, तेवढं माझी तार सटकलीच. म्हणजे आता याची आरतीच घेतो, पहिले महाराजांची घेऊ दे मग याची घेतो. महाराजांची आरती झाली मग याची पंच आरती घेतली. बाहेर गेले, पटापट गेले. त्यांनी माझा आवाज मिळाला भेटवायदार, माझा आवाज तर सगळ्यांना माहिती आहे कसा आहे, इधर भेटो. ते 2 मिनटं घाबरलं. दुसरा आला तो इधर भेटो, बाबा जरा खराब दिखताय. मग ते 2 जण इकडे बसले आणि मग ते मला न विचारता बाहेर थांबा म्हणलं इथं, इकडे या बोललो. पहिले त्याची पगडी काढली, केस एकदम तुमच्या आमच्यासारखी, त्यावर आतमध्ये पॅन्ट शर्ट. बघा हेच चोर असतात, हेच चोर असतात बरं का. हे पहिले झाडी मारतात. काय मारतात? बाईक होती असा भंडारा बिंडारा, ते काय बोलतात, चंदन बिंदन लावलेलं, काय हाताबिताला उटी बिटी लावलेली मस्तपैकी जडीबुटी, आणि लोकांवर जडीबुटी टाकायची, त्याला बधीर करायचं आणि लुटायचं. आणि त्याला बोललो तुझं आधार कार्ड कुठे, तू दाखवलं नाही तर इथंच तुला आता फटकवतो मठामध्ये आणि तुलाच आरती घेतो तुझी आता इथं, महाराजांना आठवतो तुलाच बसवतो इथे. घाबरले दोघं पण. नाही बाबाजी गलती हो गया अभी इधर दिखो. म्हणजे इथं डिंगोऱ्यामध्ये या इथं कुठेही दिसला तू तर तिथं येऊन तुला मारेल म्हणला. कारण की अशीच लोक घरामध्ये चोऱ्या करतात. काय करतात? आणि लोक पण बोलतात बरोबर आहे महाराज तुमचं. अरे बरोबर काय, तुम्ही पण बोला ना त्याला. ते मला बोलतात बरोबर आहे आणि निघून जात आहेत. काय लोक आहेत म्हणलं, म्हणजे तुमच्या बोकांडी बसायला पाहिजे हे लोक. एखाद्याने धरायला पाहिजे का नाही अशांना. तर त्याला पॅन्ट शर्ट घातलाय, वरती फेटा घातलाय, तुमच्या आमच्यासारखी केस आणि सगळी नाटकं यांची, गळ्यात नकली माळा बिळा काय काय घालून आणि लोकांना फसवताय. त्याला बोललं ठीक आहे गायत्री मंत्र तर सगळ्यांना येतो, महामृत्युंजय मंत्र बोलून दाखव. तो थोडा अवघड जातो, कुठे बोलता येतोय त्याला. रामाची सीता कोण, त्याला एवढंही सांगितलं रामाची सीता कोण. सीताचं नाव घेतलं मी तरी त्याला ते सांगता नाही. अरे मूर्खा, मी एवढं बोललं रामाची सीता कोण तरी तुला बोलता येत नाही. म्हणलं किती बावळट आहे तू बोललो. हां मग त्याची आरती घेतली मी बरोबर, मग आरती घेतली गेला निघून तो. पण सांगायचं कारण की अशा लोकांना सोडायचं नाही. जे दारावर येतात असे फसवतात, हे पहिले तुमच्या घराची काय करतात, सर्वे करतात घराचा.
तुमच्या घरात किती माणसं आहेत, घरात किती माणसं म्हातारी राहत आहेत का, या एखादी महिला आहे, पुरुष कामावर जातो आहे का, हे सगळं झाडी मारतात आणि त्याच्यानंतरून चोऱ्या करतात. काय करतात? हे आता चोरांची सुळसुळाट खूप चालू आहे. आता एक तर बेवडा आत्ताच मगाशी आला, एक 4 वाजता, तो तर सेल्फी बिल्फी दारू पिऊन असा वेगळे मोठमोठ्याने बोलायला लागला. घरच्या बायांना तर ऐकानीच तो. आणि मी सध्या मी समाधी अवस्थेत होतो, म्हणजे झोपलेलो होतो. पण सांगायचं कारण काय, मी म्हटलं अरे कोणाचा आवाज मोठ्याने चालला आहे. त्याला बोललो, बाहेर आल्यावरती बघितलं, त्याला बोललो बाबा तू जा, दारू पेलायस, इथं मठ आहे स्वामींचा. बोलतो काय मठात काय दारू पिऊन जात नाहीत का, बोलतो. उलटा सुलटा बोलायला लागला. मी लेडीजला उलटा बोलला. मग त्याला चमत्कार दाखवला. चमत्कार दाखवला, नुसता पळत सुटला पॅन्ट बोच्याच्या खाली त्याच्या. पण सांगायचं कारण काय, अशी पण लोक असतात, त्यांना प्रेमाची भाषा नाही समजत. जर महिलांना उलटं बोलतो, त्यांना अरे तुऱ्याची भाषा करतो, उद्या अंगावर हात टाकायला पण कमी करणार नाही असे बेवडे. मग त्याला चमत्कार दाखवला, जेव्हा दांडूकनं हातात घेतलं तर पळत सुटला. मग परत काय तोंड व्हायचं, इकडे फिरून बघितलं पण नाही. नशीब गाडीने उडवला नाही त्याला, इतका घाबरलेला, बाईकवर होता शिवाय. हे अशी पण नालायक लोक ह्या जगात आहेत, म्हणून सावधान राहा. काय राहा, आणि मेन भोंदू बाबांपासून सावधान राहा, ते खूप महत्त्वाचे आहेत. हे भोंदू लोकांनी वाट लावली आहे आणि अध्यात्म मार्गाचा खेळ खंडोबा करून टाकलेला आहे, आणि सर्वसामान्य त्याच्यात फसत जातो. आता समजा मी तुम्हाला मान दिला, या राव बसा भोकांडी, इथं बसल्यावरती त्याचे पाय धुणार मी. एखादा महिलेचे पाय धुणार, त्याला अरे देवी आहे साक्षात, तिचे पाय धुणार, तिला कुंकू लावणार, त्याला काय महाराज आहेत, किती लहानात लावून आहेत महाराज. पण मी नाही बरं का त्याच्यातला, मी कोणाच्या पाया पण पडून घेत नाही, पाया पण पडून देत नाही. पण सांगायचं कारण काय, हे असे लबाड लोक असतात ना, हे पहिले असे कांड करतात. काय करतात, दाखवतात, म्हणजे आपला प्रेम दाखवतात लोकांना, मी किती दयावंत आहे, दयाघन आहे, मी किती मुरलीधर आहे. ते असे दाखवतात, कृष्णाचं रूप आणतात आणि मग अशा करामती करायला लागतात. काय करायला लागतात, आणि तेच ते पुण्यामध्ये घडलं. आणि त्याच्यामुळं मग खऱ्या साधू संतांची नावं खराब होतात. ही आताच्या कलियुगामध्ये हेच होणार. आपल्या ग्रंथपुराणामध्ये सांगितलेलं आहे, हे घडणार आहे बाबांनो. त्याच्यावर मी वेगळी चर्चा करेल, काय काय घडणार आहे ते नेक्स्ट गुरुवारी आपण बोलूया. एक पानच लिहून आणतो सगळं, ते वाचावं लागतं हो खूप, ते लय अवघड आहे. कधी पहिला एवढा अभ्यास केल्यानंतर बॅलिस्टर झालो असतो, आता एवढा अभ्यास करावा लागतं, तुम्हाला सांगावं लागतं. पण सांगायचं कारण की आता ते वाचून काढतो, एकदा लिहून आणतो, कशामुळं काय होतं, कशामुळं काय, एवढं तर लक्षात राहणार नाही, बरोबर का नाही. राजकारणी पण असे ठेवतात, मग बोलतात, तसं मला पण बोलावं लागेल. पण सांगायचं कारण काय, त्या पद्धतीने करणंच आहे, तरच तुम्हाला ज्ञान अवगत होईल ना, अन्यथा होणार नाही. कारण त्याच्यात खूप, आणि समजा ते असेल पण त्याचा अर्थ पण समजत नाही ना सर्वसामान्याला. कुठंतरी थोडाफार मला कळतो म्हणून वाचून काढणार मी, मग ते तुमच्यासमोर मांडणार. अशा काय गोष्टी असतात, तुमच्या लक्षात आलंच असेल मी जे सांगितलं तुम्हाला. पण इथून पुढे डोळे झाकून कुठल्याही दरबारात जाऊ नका. ज्या ठिकाणी स्वामी महाराजांचा जे लोक बाजार करणारे लोक आहेत, जे स्वामी समर्थांचं नाम खराब करणारे, त्यांच्या भक्तांचं नाम खराब करणारे, दत्तात्रय भगवानांचं नाम खराब करणारे, अशा लोकांच्या दारात जाऊ नये. जो असा गोडबोल्या बाबा असेल ना, त्याच्यापासून लांब राहा बरं का. आपला स्वभाव लोकांना माहिती आहे, ते आपल्याला तर आखी लोक नावच ठेवतात, कारण आपला स्वभाव तडकाफड आहे. आणि माझ्याकडे नाही आलं तरी चालेल तेवढंच, कारण मी कोणाला पाया पडून पण देत नाही, कोणाला बोलत पण नाही. ते बोलतात महाराज खूप अहंकारी आहेत, असू दे, शुभम भवतु. मग माझं एकच हेच चांगलं, उलट सगळ्यांपासून लांब राहणे आणि लोकांना भक्ती मार्ग योग्य ते दाखवणे. पाया पडून काय घ्यायचं, आपण काय देव आहे का. उलट माझ्या पाया पडले ना अजून कर्म वाढायची तुमची, त्यापेक्षा स्वामींच्या पाया पडा ना. मी कोण देव लागून गेलो आहे का, एवढेही लोकांना कळत नाही. पण सांगायचं का रे असो, आता बोलते महाराज स्वतःलाच बोंधू समजतायत. मी बोंधू नाही बरं का, मी खरा सत्य महाराज आहे, बाबा नाही, बाबा बगड बंगाली. हां, मला महाराज पण बोलू नका, एक दास बोला, सेवक बोला, कारण मी रोज झाडू मारतो मठामध्ये. अशा पण काय गोष्टी असतात, म्हणून सगळ्यांनी सावधान राहायचे. आणि सगळ्यांनी परत एकदा श्री स्वामी समर्थ म्हणायचे. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री गुरु महाराज की जय। ओम श्री महालक्ष्मी माता की जय। हर हर महादेव। 2 मिनिटं स्वामींचं नामस्मरण करायचं टाळ्यांच्या गजरात आणि मोठ्याने। चला सुरुवात करायची। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव सर्वांना आदेश